हॅलो मित्रांनो, तर आज माझं एक स्वप्न होतं की मी प्रेम मंदिर घुमायला जाणार, कधी जाणार म्हणून. पण ते आज माझं स्वप्न पुरं होणार आहे. तर चला आपण जाऊया. मग आता आपण गेटपाशी आलो. गेटपाशी पण खूप लाईन होती, खूप भीड. बापरे, काय सांगू रे बा, या भीडेमध्ये काही सुचेच ना. मग आपण थोडंसं समोर गेलो. फायनली मग आपलं दिसलं प्रेम मंदिर. प्रेम मंदिरमध्ये मग थोडंसं आपण शूट केलं. मग त्याच्या बादमध्ये थोडं समोर जाऊया. समोरमध्ये जे हिरवं हिरवं गार्डन होतं तिथं नाही का, आपले जे कृष्ण जे होते, जे कृष्ण देवता होते, ते त्यांनी म्हणजे जे साप होता त्यांच्या फणीवर डान्स केला. जे त्यांनी जे पाण्यामध्ये जे विष सोडलं होतं ना, ते सापावर त्यांनी, नागदेवता जे म्हणतात त्यांच्यावर, त्यांच्या फणीवर त्यांनी डान्स केला. ते तुम्ही माझ्या मागे बघू शकता. चला मग आपण आता थोडंसं समोर जाऊया. मग समोर जाता जाताना खूप लोक रे बा, खूप भीड. मग सारे लोक व्हिडिओ बनवत होते. मग आपण बी थोडासा व्हिडिओ बनवून घेतला. मग थोडं समोर गेलो ना मग आपण त्या मंदिराच्या समोर. मग समोर का पाहता रे बा, एकदम अजून भीड. मग सिक्युरिटी गार्ड दिसले. मग त्यानं मंदिरात काही जाऊ दिलं नाही. मग म्हणे तुम्ही समोरून जा. मग समोरून जाता जाता मग दिसले ना आपले गाय बैल, जे कृष्णजीचे म्हणजे त्यांच्या संग जे खेळत होते ते जनावर, त्यांच्या संग त्यांची पण तिथं खूप लागली होती रे बा. मूर्ती सगळी लावली होती. मग त्याच्या अजून समोर गेलो. समोर गेल्याच्या बादमध्ये मग राधाकृष्ण नाचताना दिसले रे बा. मग अजून त्याच्या समोर गेलो तर मग काय, कृष्णाने ते पहाड उचललं होतं, ते पहाड बी दिसतं रे बा. मग समोर गेलो तर मग हत्ती दिसला. हत्तीचा मग फोटो काढले. मग फायनली मग आम्ही गेलो ना मग आता अंदर मंदिरात गेल्याच्या बादमध्ये मग एक छानसा मोर दिसला. आणि मग अजून काय रे बा, अजून भीड मग त्याच्यामध्ये. तर मग फोटो बी काढता येईना. मग कशी तरी बा ते आपलं दर्शन झालं ना, फोटो काढली. मग अजून समोर गेलो. मग पाया लागल्या. मग सिक्युरिटी गार्डनं म्हणे की समोर चला. तर आपलं काही जमलं नाही रे बा. मग जेवढा व्हिडिओ शूट झाला तेवढं केलं. मग अजून समोर गेलो. मग समोर गेलो ना आता मग समोर त्या भिंतीवर तर खूपच छान छान अशा विक्रेते होत्या रे बा. आपले कृपालू महाराजाचे फोटो बी होते. तुम्ही पाहिला का कृपालू महाराजाचे फोटो? हे सगळं त्यांनीच बनवलं. मग हे पा आपल्याला काही दिसलं नाही होतं खालतून, तर ते मी इथून शूट केलं. आता किती भीड दिसत आहे, किती मस्त व्ह्यू दिसत आहे इथून. काही गाणे म्हणणारे अशी मूर्ती, किती छान छान मूर्ती बनवल्या. मग फायनली आपलं दर्शन झालं. मग आपण थोडे फोटो काढल्या. आणि जशी रात्र झाली रे बा, तसे मंदिराचे कलर बदलत होते रे बा. कधी लाल, तर कधी हिरवं, तर कधी पिवळं. मग फायनली मग आपण जाता जाता एक फोटो आणखी घेतली. मग काय, आता आपण घरी आलो.